मंडळी, आज आपण चमचमीत आणि मसालेदार वांग्याची भाजी बनवणार आहोत. तर थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याची एक विशेषतः वेगळी अशी छान चव असते आणि वांगेसुद्धा छान कवळे येत असतात. तर चला आज आपण मस्तपैकी चणचणीत अशी भाजी बनवूयात. त्यासाठी इथे आपण काळा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी इथे 2 कांदे आणि थोडंसं खोबरं, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता, अद्रक हे आपण छान असं वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे आणि जिरं टाकलेलं आहे. याचं आपण वाटण बनवून घेतलं. तसंच छान असे कवळे लांबट आकाराची अशी वांगी घेतली. त्याचे काटे काढून घेतलेत आणि त्याचे 4 भाग म्हणजे मध्यभागी असे चिरा दिलेले आहेत. तसे 4 भाग होतील असे आपण चिरा दिलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. तर मसालासुद्धा दळून घेतला. त्यामध्ये तिखटपणानुसार आणि चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं, हळद टाकायची, लाल तिखट आणि गरम मसाला. तसंच बेडगी मिरची मसाला किंवा तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा टाकू शकतात. तर आता आपण जो मसाला बनवलेला आहे त्यामध्ये आपण हे वांगींमध्ये भरून घ्यायचं आहे. त्याला आपण जे कट दिलेले आहेत ना त्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि 1-2 बटाटेसुद्धा घेतलेले आहेत. तर त्याच्यामुळे छान अशी भाजीला चवही येते, थिकनेसही येतो. तर आपण आता मसाला असा भरून घेतलेला आहे, स्टफ केलेला आहे. तेल गरम करून आहे ना आपण सर्व वांगी आणि बटाटे आहेत ना असे तळून घ्यायचे आहेत थोड्या वेळ आणि मंद गॅसवरती ना झाकण लावून आहे ना 5 ते 7 मिनटं एका साईडने करायचे आणि परत पलटवून घ्यायचे आणि परत 5 मिनटासाठी झाकण लावून आहे ना वांगी छान शिजू द्यायची. अशी छान वाफेवरती परतल्यामुळे ना वांग्याचे जे देठ असतात ना ते सुद्धा लवकर शिजून येतात आणि असे पानसट लागत नाही भाजी. छान अशी त्याला चव येते. तर आपण आता तेलही छान असं सुटलेलं आहे भाजीला आणि आपण आहे ना पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि वांगी छान आता फ्राय झालेली, मसालासुद्धा फ्राय झालेला आहे. तो उर्वरित मसाला आहे ना तोसुद्धा आपण टाकून परतवून घेतलेला आहे. आता आपण आहे ना आपल्याला म्हणजे ही भाजी किती पातळसर करायची आहे त्यानुसार, ग्रेव्ही कशी करायची आहे त्यानुसार आहे ना यामध्ये गरम पाणी टाकायचं. कारण की अजून वांगी थोडी शिजायची बाकी आहे. त्या अंदाजाने आपण गरम पाणी टाकलेलं आहे. आणि गरम पाणी टाकल्यानंतर थोडी उकळ आला ना की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि पूर्ण वांगे छान शिजून येईपर्यंत भाजीनं झाकण लावून मस्तपैकी होऊ द्यायची आहे, शिजू द्यायची आहे छान. आणि रस्सासुद्धा छान आता असं उकळलेला आहे आणि त्याला तरीसुद्धा सुटलेली आहे. तर अशा पद्धतीने छान आपण अशी चमचमीत मसाला वांगी बनवलेली आहे. त्यासोबत त्यांना बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खूप सुंदर लागते. तर मी इथे भाकरीच बनवलेली आहे आणि भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते. तर तुम्ही ही मंडळी रेसिपी करून पहा किंवा तुम्ही अशा पद्धतीने बनवत असाल भाजी तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. अशा पद्धतीने छान अशी चमचमीत मसालेदार वांग्याची भाजी आपण आज बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.